नमस्कार, मी शर्यू डायटिंग डायरीमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुंदर असं कैरीपासूनच एक पदार्थ पाहणार आहोत आणि ते आहे कैरीचं रायतं। अतिशय वेगळं आणि अतिशय उत्कृष्ट लागणार आणि अतिशय हेल्दी असं हे रायतं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के, विटॅमिन ई, त्याचबरोबर विटॅमिन B1, B2, B3, B5, B6 असे विटॅमिन्स मिळतात। मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, त्याचबरोबर फॉस्फरस, आयर्न, झिंक असे वेगवेगळे आपल्याला मिनरल्स मिळतात। भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर मिळतं आणि भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळतं। आता ही जी रेसिपी आहे ती आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे किंवा ही जे कैरी आहे ती आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे, तर आपली ह्यूमन सिस्टम आहे ते बूस्ट करण्याचं काम करतं। आपलं डायजेशन आहे ते हेल्दी ठेवतं। आपली स्किन हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करतं। आपले डोळ्यांची पण हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं। आपलं हार्ट सुद्धा हेल्दी ठेवतं। प्रेग्नंट लेडीजने जर हे त्यांच्या आहारात घेतलं तर नक्कीच त्यांना फायदा मिळणार आहे, कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात आपल्याला वेगवेगळे असे विटॅमिन्स मिळतात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला मिनरल्स मिळतात, त्यासाठी त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे। वेट लॉससाठी अतिशय छान आहे। ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा आहे तर त्यांनी जर आहारात हे घेतलं तर नक्कीच त्यांचं वेट लॉस होणार आहे, कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात फायबर आहे आणि हे लो कॅलरी आहे। ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात, त्याचाही आपल्याला फायदा मिळतो। अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया कैरी रायता। इथे मी छान अशी कैरी कट करून घेतलेली आहे, किसून घेतलेली आहे। दही घेतलेला आहे, धनिया पावडर, जिरा पावडर, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि इथं गूळ पावडर घेतले। आता आपण ह्या बाउलमध्ये ना आपण रेसिपी बनवूया। पहिल्यांदा आपण दही घेणार आहोत। दही पूर्ण 1 पाऊल आहे ते घ्यायचे। तर दह्याचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इतकं हे कैरीसाठी पुरेसं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कैरी घालणार आहोत। आता कैरी घालताना काय करायचं, एकदम सगळी कैरी घालायची नाहीये, थोडी थोडी घालून आपण हलवून घ्यायचंय, कारण ही व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडी थोडी कैरी घालायची। कैरीचा किस आहे थोडासा आपण 2 चमचे घातले, तर थोडंसं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया। छान मिक्स झाले। आता आपण राहिलेली कैरी घालूया। मी सगळी कैरी खिसलेली घातलेली आहे, छान एकजीव झालेला आहे। आता आपण ह्याच्यात धनिया पावडर घालूया 1 टीस्पून, त्यानंतर जिरा पावडर 1 टीस्पून, त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आणि याच्यामध्ये गूळ घालायचा। गूळ 3 ते 4 चमचे घालायचे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ करू शकता। आता इथे मी गूळ पावडर घेतले, जेणेकरून मिक्स व्हायला लगेच मिक्स होतं। छान अशी रायतं तयार झालेलं आहे। आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढूया। ह्या सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। अतिशय हेल्दी आणि अतिशय उत्कृष्ट लागणारं हे रायतं आहे। थोडंसं वेगळं असं रायतं आहे आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय हेल्दी असं हे रायतं आहे, तुम्ही करून पहा। आता कैऱ्या बाजारामध्ये खूप सुंदर या लागलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही रायतं हे रेग्युलर तुमच्या आहारात घ्या, अतिशय सुंदर आहे। आता थोडंसं गार्निशिंग करूया आपण कोथिंबीरनी। असं आपलं हे हेल्दी रायतं तयार आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय हेल्दी अशा आपण कैरीचं रायतं पाहिलं, करून पहा। चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्हजमध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा,
बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचा जो व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील। एवढा वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी तुमची अतिशय अतिशय आभारी आहे। नेहमी असंच हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा। थँक्यू।